What the hell you are talking about? I am in trouble because of you. ही गोष्ट फोर्ट विलियम पर्यंत पोहोचली आहे आणि शर्वानी पाहिले की एका इंग्रज सोल्जरने गंगाधरराववर ठीक चालवलाय. सर, आम्ही सगळी एन्क्वायरी केली आहे. आमच्या कुठल्याही रेजिमेंटचा कोणी सोल्जर. No, that's no excuse, Mr. Ross. सर, आमच्याकडे ही इन्फॉर्मेशन होती की तो कानपूरला चाललाय, म्हणून आम्ही त्याच्या रस्त्यातील सेफ्टीचा सगळा बंदोबस्त केला होता. पण हे ठाऊक नव्हतं की गंगाधररावला सी ऑफ करण्यासाठी हा इतका मोठा क्राऊड येणार आहे म्हणून. तो क्राऊड आला नव्हता, त्याला मुद्दामून बोलावला होता, कारण गंगाधररावला आम्हाला पॉवर दाखवायचा होता. सर, ही गोष्ट तुम्ही चांगल्या प्रकारे जाणता की एक इंग्रज असा मूर्खपणा नाही करू शकत. गंगाधरराव इज अ डमी, इज नॉट अ किंग. हे झाशीच्या दावेदारांचा काम असणार. त्यांना असं वाटत नाही की गंगाधररावशी आपला रिलेशन चांगला राहावा. हे जे आपल्याला हवं आहे हा विदुर आहे आणि त्याला वारस पण नाही. आणि कोणी दावेदार आला तर झाशी आपल्या हातातून निसटून जाऊ शकते. यू अंडरस्टँड एडवर्ड? नाही यजमान, नाही. ह्या कुंडल्यांपैकी एकही कुंडली अशी नाहीये जिचे गुण आमच्या महाराजांच्या कुंडलीशी तसूभरे जुळतील. असं कसं शक्य आहे पुरोहितजी? आपले महाराज गंगाधररावांचे इतके तेजस्वी ग्रह आहेत की त्यांच्या समक्ष या कन्यांचे सर्व गुण निस्तेज होऊन जातात. परंतु यजमान, आपण चिंता करू नका. हा तुच्छ सेवक त्यांच्याकरता एक अशी कन्या शोधून आणेल जी महाराजांच्या नावाने तुळशीला पाणी घालत असेल. मग ठीक आहे पुरोहितजी, आपण प्रयत्न चालू ठेवावेत. तर मग यजमान, आता या सेवकाला आज्ञा असावी. पुरोहितांच्या सांगण्याने आम्ही कठीण समस्येत अडकलो गेलो आहोत दीक्षित. आणि अशा महत्वपूर्ण कामासाठी आपल्याशिवाय आणखी कोण? प्रधानमंत्रीजी, अशा बिकट स्थितीत जेव्हा महाराजांना चोहोबाजूनी शत्रूंनी घेरला आहे, अशा वेळी विवाहाच्या प्रस्तावाचं औचित्य लक्षात नाही येत. ओ पटकर, आता तर या प्रस्तावाची आवश्यकता पूर्वीपेक्षाही अधिक आहे. आपण तर स्वतःच पाहता, एका बाजूला धूर्त गोरे झाशी हडपण्याच्या प्रतीक्षेत आणि दुसऱ्या बाजूला त्यांचे स्वजन आस्तिनात लपून डसाला टपून बसलेत. अशा वेळी कधी काय घडेल काही सांगू शकत नाही पोपटकर. पण महाराजांचं हे लग्न या धूर्त फिरंग्यांच्या चालीना अपयशी करू शकते. म्हणून आमची इच्छा आहे की महाराजांचा विवाह शीघ्र संपन्न व्हावा, म्हणजे झाशीला तिचा खराखुरा वारस मिळू शकेल. श्रीमान प्रधान, या महनीय उद्देशासाठी हा तुच्छ ब्राह्मण एक अशी कन्या शोधून काढेल जिचं प्रत्येक लक्षण महाराजांच्या शत्रूंना भक्ष्य बनवेल. नाना भाऊ, आम्हाला तर फार भीती वाटते. जर आजोबांना कळलं की आपण घाटावर जातोय तर ते आपल्याला खूप ओरडतील. मग ठीक आहे, तुला भीती वाटत असेल तर तू नको येऊस आमच्या बरोबर. आम्ही एकटेच त्या इंग्रजांच्या हेराला पकडून आणू. नाही नाही, आम्ही थोडंच घाबरतो. सांगा, कुठे येतो इंग्रजांचा हेर? त्याकरता तर आपण जातोय म्हणू. आणि तुला ठाऊक आहे, ती तर एक मुलगी आहे. मुलगी? हो, त्या गोऱ्यांनी आणि पिठूरच्या ब्राह्मणांनी मिळून आपल्या बाबासाहेबांच्या विरुद्ध कारस्थान रचलंय. तर चला पाहूया तर आजोबांच्या विरुद्ध कोण कारस्थान रचतंय.
आपल्याला त्रास द्यायला आला. ए ध्रुपद, टॉक लावून काय पाहतोस रे? माझ्या बहिणीला पुन्हा त्रास दिलास तर बाबांकडे तक्रार करेन मी. अगं ग, मी कुठे त्रास देतोय? मी तर जात होतो. पाहिलंस, घाबरला. कांता, चल आता जाऊया. मला शंकरावर अभिषेकही करायचा आहे ना. कांता, तू घरी जा, मी शंकरावर अभिषेक करून येते. बरं, ठीक आहे. नाना भाऊ, ती आली. तर तू आमच्या आजोबांच्या विरोधात कारस्थान रचत होती इंग्रज हेर. मी कुणी हेरबीर नाहीये. गप खोटारडे, खरं खरं सांग, तुझं नाव काय आहे? माझं नाव वैशाली आहे. वैशाली? आणि वहिनी साहेबांची इच्छा आहे की सपरिवार सरसय्या घाटावर स्नान करणे. तेव्हा आम्ही सर्व शुक्ल पक्षाच्या पंचमीला कानपुरास येण्याची योजना बनवीत आहोत. बाकी तुम्ही लिहा. अलंकृत भाषा तुम्हापेक्षा अधिक छान कोण लिहू शकतो मोरोपंत? श्रीमंत सरकार, झाशीहून समाचार आलाय. काय झालं? गंगाधर रावांवर कोण्या फिरंग्याने जीवघेणा हल्ला केला आहे. आणखी एक दुःखद समाचार. ईश्वर त्यांचं रक्षण करो. आता कसे आहेत गंगाधरराव? घाव तर गंभीर आहे श्रीमंत, परंतु ते पूर्णपणे सुरक्षित असल्याचं कळलंय. श्रीमंत सरकार, झाशी तर आधीपासूनच दयनीय स्थितीत होती. आता ही आणखी एक नवी विपदा. मोरोपंत, हे धूर्त गोरे कोणालाही सुखाने जगू देणार नाहीत. तिथे जे काही चाललंय ते नवं नाहीये. तुम्ही तर जाणताच मोरोपंत, झाशी एकेकाळी आम्हा पेशव्यांची जहागीर होती. आम्हाकडून हिरावून नेवाळकरांना देऊन टाकली. मग तेही त्यांना बोचायला लागलं. मग रघुनाथरावांच्या देहांतानंतर तर जो पाहावा तो दावा सांगू लागला. याचाच लाभ उठवत प्रत्येक दावेदाराला गादीची लालूच दाखवली आणि गंगाधररावांना नौटंकीचा रसिक ठरवून नामधारी राजा बनवला. मग त्यांनी गंगाधररावांवर जीवघेणा हल्ला का केला असावा? झाशीमध्ये नक्कीच काहीतरी गहन षडयंत्र रचलं जाते. झाशी? इति श्री बुध कौशिक विरचितम श्री राम रक्षा स्तोत्रम संपूर्णम श्री सीतारामचंद्रार्पणमस्तु. ही झाशी कुठे आहे? अचानक झाशीचं खूळ कुठून आलं तुझ्या डोक्यात? अहो आप्पा, आपण आणि आजोबा झाशी विषयी बोलत होतात ना, ते मी ऐकलं होतं म्हणून. आप्पा, तरी झाशी इथून किती दूर असेल? झाशी? झाशी कानपूरच्या दक्षिणेला बघ 50 कोस दूर असेल. हो? का जायचंय? नाही नाही, अशा नगरात उगाचच कोण कशाला जाईल जिथले लोक आपल्या राजाला वाचवू शकत नाहीत. अगं नाही नाही बाळा, अगं असं काही नाहीये. तिथली परिस्थिती
खूपच चिंताजनक आहे. तिथले राजा रघुनाथरावांचा देहांत झाल्यावर एका रात्रीत 4 दावेदार उत्पन्न झाले. दावेदार? त्यात तर एक त्यांचीच विधवा जानकीबाई आहे, एक अशी माता जिला स्वतःच संतान नाही, एक अशी राणी जिला कोणीच वारस नाही. आपलं तात्पर्य दत्तक पुत्राशी? ऑफकोर्स युअर एक्सलन्सी. माझं म्हणणं अडॉप्टेड सॅम, आय मीन दत्तक पुत्र घ्यायला लागेल, ज्याला आमचं सरकार लिगली अप्रूव्ह करेल. मग झाशी आपली. रावसाहेब, जर आपण आपला वायदा पूर्ण केलात तर आम्ही आपला चेहरा हिरे मोत्यांनी मढवून टाकू. यू हॅव माय वर्ड युअर एक्सलन्सी. छे, गादी मिळवण्यासाठी एका इंग्रजाला लाच देते. किती वाईट आहे ना अप्पा. हे तर काहीच नाहीये मनू. सखूबाई तर याहीपेक्षा 4 पावलं पुढे होती. सखूबाई? हो, खूपच दुष्ट बाई आहे. सत्तेच्या लालसेपोटी आपल्या पोटच्या पोराची हत्या करण्यासाठी तिने जे काही प्रयत्न केले ते ऐकून काळीच थरारतं. शेवटी त्याला मारून पण टाकलं तिने. त्यामुळेच तर गंगाधररावांना झाशी सोडून पळावं लागलं. इतकी घाबरट होते का झाशीचे राजे? नाही बाळा, अशी पलायन तर राजनीतीचा एक भागच असतो. नाहीतर गंगाधरराव आज झाशीच्या राजगादीवर बसलेले दिसलेच नसते. अहो पण अप्पा, जेव्हा सखूबाईच्या भीतीने त्यांना पळावं लागलं तर आता ते गादीवर कसे बसले हो? सखूबाई गप्प झाली का? नाही, ती गप्प बसणाऱ्यांपैकी नाहीये. कैद केली गेली, पहाऱ्यात ठेवली गेली, तरी पण तिरस्काराची आग शांत नाही झाली. काय झालं आपल्या वचनाचं? आपण तर म्हणाला होतात की झाशीच्या राजगादीवर आपला नातू कृष्णराव बसेल. चहू बाजूस त्याचा जय जयकार होईल. आपण केवळ इथे हुक्का ओढत राहा आणि तिथे राज्याभिषेक झाला गंगाधररावाचा. अग्नियाण. तर मग ही पण इंग्रजांना फितूर असेल ना अप्पा? नाही, इंग्रजांना नाही, पण इंग्रज सर्वांनाच आश्वासन देत होते की झाशीची राजगादी आम्ही तुम्हालाच सोपवू. सर्वांना? जानकीबाई, कृष्णराव, सखूबाईंबरोबरच लच्छो आणि अली बहादूरला पण. अली बहादूर? हो, अली बहादूर. अली बहादूर, मारून टाकणार आहे साला? हो हो, मारून टाकेन त्याला. मारून टाकेन मी गंगाधररावाला. हा तुझा भाऊ आहे. नीट चेहरा बघ याचा. डोकं फिरलंय का तुझं? अप्पा, अली बहादूर गंगाधररावांचा शत्रू का बनला? त्याचं कारण आहे लच्छो. लच्छो?
हे काय आम्ही होय बेटा, झाशीच्या तक्त्यावर गंगाधर राव नाही, रघुनाथ रावांचा मुलगा अली बहादूर बसणार. हे आपण काय केलं तम्मीजान? हे तू मला विचारतोयस की मी काय केलं? मग कोणाला विचारू अम्मीजान? तुमच्या भाई बंधांना, जे कलमा पडल्यानंतरही मला मुसलमान नाही तर काफिर समजतात, की मग याचं सगळं खानदान जाणतंय की मी ह्याचा मुलगा आहे. मला हिंदू नाही मुसलमान समजतात. एका म्लेच्छाची औलाद, एका वेश्याची औलाद. कोण आहे मी अम्मीजान? काय ओळख आहे माझी? ओळख? तू झाशीचे राजे रघुनाथ रावांचा मुलगा आहेस. बस हीच आहे तुझी ओळख. आणि तुला ही ओळख मिळवून द्यायला मी काय काय नाही केलं. कोण होता हा? बायकोने सुद्धा धुत्कारलं होतं. पडत धडपडत माझ्यापाशी आला. लच्छो, मला झाशीचा वारस हवाय. आणि माहितीये, तुझ्या आईने त्याला केवळ पत्नीचं प्रेमच नव्हे तर औलादही दिली. आणि ही गोष्ट गंगाधररावांच्या शिवाय संपूर्ण झाशी चांगल्या प्रकारे जाणते. असं असूनही तो तुझ्या हातात कवड्या देऊन बसलाय आणि विचार करतोय की खेळ संपलाय. नाही, खेळ तर आता सुरू झाला आहे बेटा. कुठलाही खेळ सुरू झाला नाही अम्मीजान. तुम्ही तर माझ्या मनसुब्यांवर पाणी ओतून दिले. आज तुम्ही जर नसतात तर आज मी माझ्या मंजिलच्या फार जवळ पोहोचलो होतो. पण अजूनही काही बिघडलं नाहीये. तुम्ही फक्त पाहत जा अम्मीजान, तुमचा हा अली बहादूर काय काय खेळ करतोय ते. अरे गंगाधर रावाला तर कळणार पण नाही. आणि त्याच्या पायाखालची जमीनच काय पूर्ण झाशीच निघून जाईल. हुजूर, मारूनच टाकणार की काय? काय खबर आणली? हुजूर, महालात काहीतरी गरम खिचडी पकते. हा काय झालं? सगळे वजीर गंगाधररावांच्या खासगी कक्षात जमा झालेत आणि त्यांच्यासाठी राणीचा शोध जोरात चाललाय हुजूर. अल्ला जाणो काय होईल ते हुजूर. मग झाशीचं काय होईल अप्पा? मनुबाळा, तिथली परिस्थिती खूपच चिंताजनक आहे. गंगाधर रावांच्या विरुद्ध षडयंत्राचं एक जाळं विणलं जात आहे झाशीत. कधी कधी तर समजतच नाही की त्यांचा सर्वात मोठा शत्रू कोण आहे. सखूबाई, कृष्णराव, अली बहादूर की लच्छो.